फुकेत दिल्ली एअर इंडियाचे विमान हवेत अचानक 300 फूट खाली आल्याच्या घटनेनंतर दोन्ही वैमानिकांना सेवेतून निलंबित करून त्यांची सायकोॲक्टिव्ह सबस्टन्स चाचणी सुरू करण्यात आली आहे. ठाण्यातील दीपन सावंत या तरुणाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या होन सुवर्ण मुद्रेच्या प्रतिकृतीसह मराठाकालीन अ मॉडर्न 5,000हून अधिक नाणी व नोटांचा प्राचीन संग्रह जतन केलाय. पालघर जिल्ह्यातील राष्ट्रीय प्रकल्पांची गती आणि पायाभूत सुविधांचा स्तर उंचावण्यासाठी राज्य शासनाने पालघरकरिता स्वतंत्र सार्वजनिक बांधकाम मंडळ स्थापन करण्यास मंजुरी दिली आहे. लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता 305 कोटींचा प्रस्ताव सादर केल्यामुळे रायगड जिल्हा परिषदेत सत्ताधारी भाजप सदस्यानेच बांधकाम विभागाच्या कारभारावर आक्षेप घेत प्रस्तावाला स्थगितीची मागणी केली आहे. आंबोली येथील सतीचीवाडी भागातील एका चिरेखाणीत साचलेल्या खोल पाण्यात बुडून इन्सुली येथील 50 वर्षीय संजय गावकर या पर्यटकाचा मृत्यू झालाय.